तारीख 26/11 वर्ष 2008 मुंबईच्या इतिहासात न विसरणारा दिवस. कारण याच दिवशी मुंबईकरांनी त्यांच्यावर झालेला दहशतवादी हल्ला उघड्या डोळ्यांनी पाहिला. ज्या हल्ल्याची कधी कल्पना केली नव्हती असा तडका उडवणारा हल्ला मुंबईकरांनी पाहिला. जवळपास 100हून अधिक लोक या हल्ल्यात मारली गेली तर 200हून अधिक जण जखमी झाले. अतिशय भयंकर असा हल्ला होता ज्यामुळे मुंबईकरांना वाचवण्यासाठी धावलेल्या पोलिसांचाही बळी गेला. पण कोणत्याही परिस्थितीत मुंबईकरांच्या सुरक्षेत कसलीही कमी पडू न देता पोलिसांनी आपली सर्व यंत्रणा कामी लावत त्या दहशतवाद्यांना गजाआड केलं. दहशतवादी कसाब याला फाशी दिली तर उर्वरित दहशतवाद्यांचा त्याच ठिकाणी खात्मा पोलिसांनी केला. असं असलं तरी आजही या दिवसाची आठवण झाली की मुंबईकरांचा थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही. पण आता मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. त्यानुसार मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड आणि देशाचा सर्वात मोठ्या शत्रूला भारतात आणलं जाणार आहे. आणि हा शत्रू म्हणजे तौहूर राणा. तर जाणून घेऊयात कोण आहे तौहूर राणा आणि त्याने 26/11च्या हल्ल्यात कसा प्लॅन रचला होता. नमस्कार, मी वैभव पाटील, माय महानगरमध्ये आपलं स्वागत. मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड तौहूर राणाला भारतात आणलं जाणार आहे. तौहूर राणा याने प्रत्यार्पणाला स्थगिती देण्यात यावी यासाठी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता. मात्र राणाचा हा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्याला भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ पावलं उचलली आहेत. त्याला एका खास विमानाने भारतात आणलं जाणार आहे. भारतात आणल्यानंतर राणाला दिल्ली किंवा मुंबई यापैकी एका शहरातील तुरुंगात ठेवण्यात येणार असल्याचं समजत आहे. त्यासाठी तुरुंग प्रशासनाबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आला. तौहूर राणाला भारतात आणण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेचे म्हणजेच NIAचे 3 वरिष्ठ अधिकारी अमेरिकेत पोहोचल्याचं कळत आहे. महानिरीक्षक दर्जाचे अधिकारी आशिष बत्रा यांच्या नेतृत्वाखालील 3 सदस्यीय NIA पथकात उपमहानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचं समजतं. आता पाहूयात मुंबईचा शत्रू तौहूर राणा नेमका आहे तरी कोण. तौहूर राणा हा मूळचा पाकिस्तानी नागरिक आहे. तो लष्कर-ए-तैयबा या संघटनेचा सदस्य आहे. त्याने पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ISI सह मुंबईवर हल्ल्याचा कट रचला होता. विशेष म्हणजे तौहूर राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन व्यापारी आहे. मुंबईवरील हल्ल्यापूर्वी येथील संभाव्य लक्ष्याची रेखी करण्याची जबाबदारी डेव्हिड कोलमन हेडली उर्फ दाऊद सय्यद गिलानीवर सोपवण्यात आली होती. कोणाला संशय येऊ नये त्यासाठी डेव्हिड हेडलीचा मुंबई दौरा व्यावसायिक कामासाठी दाखवण्यात आला होता. त्यात राणाचा मोठा सहभाग आहे. राणाचा इमिग्रेशन व्यवसाय होता. त्याचाच आधार घेऊन त्याच्या कंपनीची एक शाखा मुंबईतील ताडदेव परिसरात सुरू होत असल्याचं चित्र निर्माण करण्यात आलं होतं. त्यासाठी मुंबईत एक इमिग्रेशन सेंटर उभं करण्यात आलं. त्याच्याच एका कामासाठी हेडली मुंबईत यायचा. यावेळी त्याने अनेक संवेदनशील ठिकाणांची रेकी केल्याचा आरोप आहे. हेडलीने याच इमिग्रेशन सेंटरच्या कर्मचारी म्हणून व्हिजिटिंग कार्ड छापली होती. पण सुरक्षा यंत्रणांच्या तपासात या इमिग्रेशन सेंटरमध्ये इमिग्रेशन, व्हिसा अथवा इतर कोणतेही काम झाल्याचे आढळले नाही. अखेर काहीतरी गोडबंगल असल्याचं समजतात NIAने या प्रकरणी कारवाईच्या दिशेने पावलं टाकली. त्यानंतर 25 डिसेंबर 2011 रोजी NIAने आरोपपत्र दाखल केलं होतं. अखेर 26/11च्या हल्ल्यानंतर एका वर्षानंतर FBIने शिकागो येथून तौहूर राणा याला अटक केली होती. अटकेनंतर अमेरिकेत असलेल्या तौहूर राणा याने स्वतःच्या प्रत्यार्पणाविरोधात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मात्र तिथल्या सर्वोच्च न्यायालयात त्याचे अपील फेटाळल्यानंतर त्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला. अखेर 17 वर्षांनी मुंबईच्या जीवावर उठलेल्या मास्टर माइंडला आणि दहशतवादी हल्ला घडवून आणणाऱ्या तौहूर राणाला भारतात आणलं जातंय. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही मायमहानगर.com ला व्हिजिट करा आणि माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका.